नमस्कार मंडळी. तर आस्वाद मेजवानीचं आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय कोळंबी करी. तर रत्नागिरीवरून आई कोळंबी घेऊन आली होती, छान ताजी ताजी. तर इथे बघा, ही थोडीशी आपण करीसाठी वापरतो आणि हे आपण फ्राय करणार आहे. तर चला आता आपण ह्याचं साहित्य बघूया. इथे हळद आणि मीठ या कोळंबीला लावून घेतलेलं आहे. आता आपण ह्याचं साहित्य काय काय वापरायचं ते बघूया. तिथं धणे 2 चमचे आणि 5-7 बॅडगी मिरची ह्याच्यामध्ये भिजायला टाकलेत. कांदा, कोथिंबीर, तिखट, हळद, काळी मिरी, मीठ, आलं, लसूण, मिरची हे आपल्याला ग्राइंड करायला घ्यायचं आहे. फोडणीमध्ये बघा, कांदा, कोथिंबीर, आपल्याला मिरची वगैरे लसूण फोडणीला टाकायचं आहे. खोबरं इथला हा पोर्शन मी घेणार आहे, थोडासा ठेवून देणार. आता हे सगळं आपल्याला ना वाटून बारीक छान गंधासारखं वाटून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिला धणे आणि आपण मिरची ही बारीक वाटून घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये साहित्यामध्ये तांदूळ राहिले, तांदूळ थोडेसे भिजवून 1 चमचा घ्यायचे, मी मिक्स केलेत आता, त्याच्यामुळे कढी आपली फुटत नाही खोबरं असल्यामुळे. आता हे सगळं मिक्स करूया आपण एका भांड्यामध्ये, किंवा खोबऱ्यामध्ये तुम्ही मिक्स करून एकत्र वाटण केलं तरी चालतं. तर मी थोडं थोडं ॲड करून ह्याच्यामध्ये हे बारीक गंधासारखं वाटून घेते. इथे बघा, या पातेल्यामध्ये छान वाटून घेतलं. एकदम बारीक फाईन पेस्ट करायची, अजिबात दरदरीत ठेवायचं नाही, पूर्ण गंधासारखं करायचं. म्हणून त्याला शब्दच वापरते की गंधासारखं आपल्याला वाटण ह्याच्यामध्ये करायचं आहे. तर इथे बघा, सगळं वाटण मी आधी तयार करून घेते. वाटण आपलं संपूर्ण रेडी आहे. तर आता फोडणीची तयारी करू. तर हे आहे आपलं फोडणीचं साहित्य. तर टोपामध्ये बघा, सुरुवातीला तेल घ्यायचं आहे आपल्याला. तेल बेताचंच घ्यायचं. 1-2 चमचे मी तेल ह्याच्यामध्ये वापरणार आहे. फोडणीमध्ये बघा, इथे सगळ्यात आधी आपल्याला तेलामध्ये तेल छान तापल्यानंतर लसूण घालायचं आहे. लसूण घालायचं. मिरच्या मी 2-3 घेतल्यात, त्या स्लीट केलेल्या आहेत. त्या स्लीट केलेल्या मिरच्या ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं. कढीपत्त्याचे 2 ढाळे घेतलेत, ते घालून घेऊया. छान परतून घ्यायचं. जास्त लालसर लसूण होऊ द्यायची नाही. लगेचच त्यात मिरची घालून द्या आणि हलवून घ्या. कांदा घालायचा आणि छान परतून घ्यायचं. आपण सगळं हे लाल होत नाही बघा, मी लाल होऊ दिलेली नाही अजिबात, नाही तर त्याचा वेगळा वास येतो. त्याच्यामुळे थोडंसं परतून झालं की ह्याच्यामध्ये लगेचच आपल्याला कांदा टाकायचा आहे. आता कांदा बघा घालतो आहे आपण. कांदा पण छान मऊ होईपर्यंत थोडासा भाजून घ्यायचा. ह्याचासुद्धा एकदम लालसर रंग नाही करायचा, थोडंसं हलकं भाजून घ्यायचं आपल्याला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आपण जे वाटण तयार केले ते वाटण ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं. ह्याच्यावरच आपण कोळंबीसुद्धा घालू शकतो, ती थोडीशी तेलामध्ये फ्राय करून नंतर आपण वाटणसुद्धा घालू शकतो. इथे बघा, वाटलेलं आपलं जे काय वाटण आहे आपलं ते घालते आणि छान परतून घ्यायचं, मस्त भाजून घ्यायचं व्यवस्थित. कारण ना आपण नंतर पाणी घातल्यानंतर आपल्याला ते भरपूर उकळी काढत बसायचं नाही. 2 मिनटं, 2 ते 5 मिनटं उकळी काढून आपल्याला गॅस बंद करायचा आहे. सो इथे व्यवस्थित भाजून घ्या आपलं वाटण. छान वाटून झालं की आपल्याला गरम पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे. तर इथे बघा, छान त्याला परतून घेतलं. आता कोळंबी आपल्याला पाणी घालायच्या आधी कोळंबी आपण ह्याच्यामध्ये घालतो आहे आणि छान ते थोडंसं 2 मिनटं आपण ह्या वाटणासोबतच त्याला थोडं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. छान हलवून घेऊया आणि 2 मिनटं त्याच्यामध्ये परतून झाल्यानंतर आपण त्यात पाणी ओतूया. इथे बघा, थोडंसं माझं वाटण लागलं आहे. तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका, खोबरं असतं ते पटकन लागतं, त्याच्यामुळे व्यवस्थित हलवून घ्या. आता 2-3 मिनटं छान ह्याला परतून घेतलं आहे. छान हलवून घ्यायचं. छान थोडीशी कोळंबी लगेच शिजते, त्याच्यामुळे थोडंसं झाल्यानंतर गरम पाणी आता आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया. पाणी प्रमाणामध्ये टाकायचं, जास्त घट्ट पण होऊ द्यायचं नाही आणि जास्त पातळसुद्धा आपल्याला करीही छान लागत नाही. त्यामुळे व्यवस्थित पाणी त्याच्यामध्ये घाला, जेणेकरून त्याची चव जाणार नाही. अगदी पातळ केलं तर त्याला चव लागत नाही. तर इथे सगळं छान पाणी घालून घेतलं आहे. अंदाज घ्यायचा किती घट्ट आहे. जर थोडं घट्ट वाटत असेल थोडं अजून पाणी वापरलं तरी चालेल. तर आता छान ह्याला बारीक गॅस करून थोडंसं ह्याला उकळून घेऊया मस्तपैकी. तर सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ काय असेल तर कोकम. कोकमाशिवाय कोणतेही मच्छीचं करी होऊ शकत नाही आपल्याला. तर इथे 5-6 कोकमं मी घेतलेत. तुम्हाला जर जास्त आंबट हवं असेल तर ह्याच्यापेक्षा जास्त घेऊ शकता. तर इथं छान धुवून घेतली होती ती आणि ह्याच्यामध्ये घातली. आता ह्याला छान उकळी येऊन देऊया आणि मीठ इथे थोडंसं मी घालते अजून,
मागाशी थोडं घातलं होतं वाटणामध्ये आपण, पण मी थोडंसं वरतून घालते. तुम्हीसुद्धा इथे ह्या स्टेजला त्याची चव बघून मीठ तुम्ही थोडंसं घालू शकता. तर 5 ते 7 मिनटं आपली करी ही छान उकळते बघा. आणि ह्याच्यावर आता कोथिंबीर बारीक चिरलेली छान घालून घ्यायची आणि आपली ही प्रॉन्स करी किंवा कोळंबी करी तयार आहे. तर आता आपण ही सर्व करूया. ही तुम्हाला नुसत्या भाताबरोबर खाऊ शकतो किंवा चपातीबरोबरसुद्धा छान लागते. तर चला सर्व करूया. तर सगळ्यात आधी ताट घेते. ताटामध्ये आपल्याला गरमागरम आत्ता केलेली कोळंबीचं सार, त्याच्यासोबत सोलकढी आणि तिवळं. सोलकढी आणि तिवळ्याच्या रेसिपीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर इथे भाताची मुदी आणि आज मी कोळंबी फ्रायसुद्धा केला आहे. कोळंबी मसालासुद्धा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यासोबत घेऊ शकता. मला कोळंबी फ्राय खूप आवडतं, त्याच्यामुळे आज मी ते सुद्धा केले. आणि भाताच्या मुदीवर थोडीशी कोथिंबीर आणि सगळ्या सारावर आणि सगळ्यावर थोडी थोडी कोथिंबीर मी घालून घेते. आणि ह्याच्यासोबत तांदळाची भाकरी किंवा चपाती. आज मी चपात्या केल्यात, त्यामुळे इथे मी 2 चपात्या घेतल्यात. आपलं ताट रेडी आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून रेसिपी अपलोड झाली की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळतं. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.